IPL 2026च्या रणसंग्रामात राजस्थान रॉयल्सने आपला रॉयल थाट कायम राखला आहे। गुवाहाटीच्या मैदानावर मंगळवारी राजस्थानने मुंबई इंडियन्सचा पार धुव्वा उडवला। रियान परागच्या नेतृत्वात राजस्थानने केवळ सामना जिंकला नाही तर विजयाची धडाकेबाज हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली। IPLच्या 19व्या मोसमातील 13व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 27 धावांनी लोळवलंय। पावसाच्या व्यत्ययामुळे 11 षटकांच्या खेळण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थानने मुंबई समोर 151 धावांचं डोंगरा इतकं आव्हान ठेवलं होतं, पण 151 धावांचा पाठलाग करताना मुंबईची पलटण पूर्णपणे ढेपाळली। मुंबईला 11 षटकात 9 गडी बाद केवळ 123 धावांपर्यंतच मजल करता आली। विजयासाठी सज्ज असलेल्या मुंबईच्या टॉप ऑर्डरला राजस्थानच्या गोलंदाजांनी साधी संधीही दिली नाही। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि कॅप्टन हार्दिक पांड्या या दिग्गज त्रयीला दुहेरी आकडाही गाठता आला नाही। हेच मुंबईच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं। या विजयासह राजस्थान रॉयल्सने 3 सामन्यात 3 विजय मिळवत 6 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे। दुसरीकडे पहिल्या सामन्यानंतर सलग 2 पराभव पत्करलेल्या मुंबई इंडियन्स समोर आता पुनरागमनाचं मोठं आव्हान आहे। राजस्थानचा नवा कर्णधार रियान पराग आणि अवघ्या 15 वर्षांचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याची कामगिरी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे। गुवाहाटीमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यांसारखे दिग्गज स्टार फलंदाजांनी चाहत्यांची मोठी निराशा केली। ज्या अनुभवी खांद्यांवर विजयाची जबाबदारी होती त्यांनीच मैदानात नांगी टाकली आणि मुंबईचा डाव कोसळला। विजयाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली। हिटमॅन रोहित शर्मा केवळ 5 धावांवर बाद झाला तर जगातील नंबर 1 T20 फलंदाज सूर्यकुमार यादव फक्त 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला। रायन रिकेल्टनलाही 8 धावांच्या पुढे जाता आलं नाही। खुद्द कॅप्टन हार्दिक पांड्या सुद्धा 9 धावांवर बाद झाला। धक्कादायक म्हणजे मुंबईच्या एकाही प्रमुख फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही। नमन धीर, शेरफन, रुदरफॉर्ड यांनी प्रत्येकी 25 धावांची झुंज दिली खरी, पण दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने मुंबईचा संघ 11 षटकात 9 बाद 123 धावांवरच रोखला गेला। राजस्थानच्या गोलंदाजांनी मात्र अचूक टप्प्यावर मारा करत मुंबईची पलटण उधळून लावली। गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर पाऊस बरसला खरा, पण त्यापेक्षा धावांचा पाऊस राजस्थानच्या फलंदाजांनी पाडला। तब्बल 160 मिनिटं पावसाने खेळ थांबवला। सामना रद्द होतो की काय असं वाटताच रात्री 10 वाजता रणसंग्राम सुरू झाला, पण सामना 18 किंवा 20 षटकांचा नाही तर केवळ 11 षटकांचा खेळवण्यात आला। या कमी ओव्हर्समध्ये राजस्थानने जे केलं ते पाहून मुंबईचे गोलंदाजही चक्रावून गेले। खेळ सुरू झाल्यानंतर राजस्थान रॉयल्स एका वेगळ्याच जोशाने मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं। 11 षटकांच्या या पॉवर पॅक सामन्यात यशस्वी जयस्वाल, 15 वर्षांचा युवा तुफान वैभव सूर्यवंशी आणि कॅप्टन रियान पराग या त्रयीनं मुंबईच्या गोलंदाजीची पिसं काढली। राजस्थानने अवघ्या 11 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 150 धावांचा हिमालय उभा केला। म्हणजेच प्रति षटक तब्बल 13 पेक्षा जास्त सरासरीने राजस्थानाने धावा कुटल्या। 11 षटकांच्या सामन्यात 151 धावांचं लक्ष्य गाठणं मुंबईसाठी अशक्यप्राय करून टाकण्यात या तिघांच्या धडाकेबाज खेळीचा मोठा वाटा होता। पावसामुळे वेळ वाया गेला असला तरी क्रिकेट प्रेमींना मात्र एका हाय व्होल्टेज ड्रामाचा अनुभव आला। राजस्थानच्या या वादळी फलंदाजीनंतर मुंबईचा संघ दबावाखाली आलाय आणि सामना त्यांच्या हातून निसटला। या विजयानंतर राजस्थान आता टेबल टॉपर बनली आहे। एकीकडे राजस्थानच्या गोलंदाजांचं कौतुक होतंय तर दुसरीकडे मुंबईच्या फलंदाजीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। राजस्थानची विजयी घौदौड सुरू आहे तर दुसरीकडे हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। पुढच्या सामन्यात मुंबई कमबॅक करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।